नमस्कार, मी आमच्या संगीता देवकर आणि मी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासाठी माझी एक दीर्घकथा मालिका साथ दे तू मला या कथेचं मी तुमच्यासाठी वाचन करत होते. याचा सीझन दुसरा आणि त्याचा पहिला भाग तुम्ही ऐकला असेलच, जो आपल्या चॅनलवरती आहे. आणि जर ऐकला नसेल तर तुम्ही तो माझ्या चॅनलवरती पहिला भाग आणि त्याचा पहिला सीझन कथेचा तो सुद्धा पूर्ण ऐकू शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला पुढच्या भागात नोटिफिकेशन हे पटकन मिळत जाईल. तर व्हिडिओ जर आवडला, ही कथा जर तुम्हाला आवडली तरच तुम्ही पुढे तो शेअर आणि लाईक नक्की करा. तर साथ दे तू मला सीझन 2 याचा दुसरा भाग मी तुमच्यासाठी सादर करते आहे. निखिल, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण मितेशला त्याचा तो लाईव्ह शो पुन्हा एकदा दाखवू. कदाचित त्याचे फॅन्स आणि त्याचा तो कादंबरीचा चॅप्टर ते सगळं बघून काहीतरी क्लिक होईलच त्याला. तुला काय वाटते? असं राहुलने निखिलला सांगितलं. राहुल, तू म्हणतोस तसे आपण करून बघू, निखिल म्हणाला. तू येशील का माझ्याकडे पुण्याला? आपण दोघे मितेशकडे जाऊ, त्याला तो शो पुन्हा एकदा दाखवू. बघू त्याला काही त्यामुळे जुन्या आठवणी आठवल्या तर बरेच होईल. ओके, मी 2 दिवसात येतो पुण्याला. असेही माझे तिथेच आता जॉबचे प्रयत्न सुरू आहेत, असं निखिल म्हणाला होता राहुलला. ओके, मग मी वाट पाहतो, असं बोलून राहुलने फोन कट केला. मितेशच्या बाबांना डॉक्टर कार्तिक यांचा नंबर एका मित्राने दिला होता. त्यासाठी आज मितेशचे बाबा त्याला घेऊन डॉक्टरांकडे जाणार होते. मितेश, उठ आवर, आपण एका डॉक्टरांकडे जाणार आहोत. बाबा त्याच्या रूममध्ये आले होते. मितेश खिडकीतून एकटक बाहेर बघत बसला होता. त्याने बाबांकडे पाहिलेसुद्धा नाही. मग बाबा त्याच्याजवळ गेले, त्याला हात धरून उठवले आणि कपडे त्याच्या हातात काढून दिले. आवर लवकर, बाबा इतकंच सांगून बाहेर गेले. मितेश यंत्रवत तयार झाला. याआधी तर तो घरातून बाहेर पडायला मागत नसे, पण हल्ली तो विना तक्रार हॉस्पिटलमध्ये वगैरे यायचा. पण सिगरेट तो खूप ओढत असायचा. बाबा मग त्याला घेऊन निघाले. डॉक्टर कार्तिक यांच्या हॉस्पिटलला ते आले. हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टर मिताली गार्डनमध्ये फुलांना बघत स्पर्श करत होती. त्यातली थोडी फुलं तिने तोडली. आवारात 2-4 पेशंट फिरत होते. एक आजोबा व्हीलचेअरवर बसून फिरत होते. मिताली त्यांच्याजवळ गेली. आजोबा, गुड मॉर्निंग, हे घ्या तुमच्यासाठी, म्हणत तिने एक फूल त्यांना दिले. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. अजून एक आजी तिथे होत्या. जरी हे मानसिक पेशंटसाठीचे हॉस्पिटल असले, मानसिक रुग्णांसाठीचे हॉस्पिटल असले तरी पण काही इतर आजारांवरही इथे उपचार केले जात होते. हॉस्पिटलमध्ये विविध विभाग होते. अपघात झालेले पेशंटही ॲडमिट होत असत. कॅन्सर, बाकी इतर दुर्धर आजारावर इथे उपचार केले जात होते. डॉक्टर कार्तिक हॉस्पिटलचे डीन होते. सगळ्या हॉस्पिटलचा कारभार त्यांच्या देखरेखीवर चालत असे. मितेश बाबांसोबत हॉस्पिटलमध्ये आला तर समोरच त्याला खळखळून हसणारी मिताली नजरेस पडली. ती त्या आजीसोबत गप्पा मारत होती. आजी नको नको म्हणत होत्या तरी मितालीने आपल्याकडील एक गुलाब त्यांच्या केसात लावला. मग आजीकडे बघून तिने छान असा हाताने इशारा केला. तिच्या हातात अजून बरीच फुलं होती. ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाशी बोलत होती. बाबा पुढे केस पेपर काढायला गेले. मितेश मात्र बाहेरच होता. तो एकटक मितालीकडे बघत होता. आयुष्यात इतकं आनंदी कोणी राहत असेल काय, असा प्रश्न कदाचित त्याला पडला असं होता. मिताली सगळ्यांची बोलत येत होती. कोणाला मागे वळून बाय करत होती. अशीच एका पेशंटला बाय करत असताना ती मितेशला जाऊन धडकली. म्हणजे मितेश तिला बघतच पुढे पुढे येत होता. ओ आय एम सॉरी, मितालीने मितेशकडे बघत म्हटले. त्याचा धक्का लागून तिच्या हातातील सगळी फुलं खाली पडली होती. तिने पाहिले त्याच्याकडे. बऱ्याच दिवसात त्याने दाढी केली नव्हती की केस कापले नव्हते. त्याचा मूळचा गोरा रंग काळवंडून गेला होता. डोळे खोल गेले होते. त्याखाली डार्क सर्कल्स झाले होते. उंचापुरा मितेश आत्मविश्वास हरवल्यासारखा खांदे पडून उभा होता. मितालीने त्याला सॉरी बोलून पण मितेश काहीच बोलला नाही. मिताली खाली पडलेली फुलं गोळा करू लागली. सगळी फुलं तिने उचलली. त्यातले एक फूल तिने मितेशला दिले. गुड मॉर्निंग, ती म्हणाली. मितेशने फूल घेतले पण तरीही काहीच बोलला नाही. मितालीला असे अनुभव बऱ्याच वेळा येत असायचे. इथे येणारे पेशंट हे मानसिक रुग्ण किंवा कोणत्या तरी आजाराने त्रस्त असत. त्यामुळे कोणी बोलत असे तर कोणी काहीच बोलत नसत. मितेशही त्यापैकी एक असेल असं समजून मिताली हॉस्पिटलकडे निघाली.
मितेशचे बाबा त्याला बघून म्हणाले, मितेश इकडे ये. ते त्याला बाहेर शोधत आले होते. मितालीने त्यांच्याकडे पाहिले आणि ती तिच्या केबिनकडे गेली. मितालीने तिच्या आजच्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये बघून तिच्या अपॉइंटमेंट्स चेक केल्या. पिऊनला कॉफी आणायला सांगितली. तिचा फोन वाजला. तो पर्समध्ये होता. तिने तो बाहेर काढला. अजिंक्य कॉल करत होता. त्याचं नाव बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. बोल अज्जू, गुड मॉर्निंग, तिने म्हटले. गुड मॉर्निंग स्वीटी, हॉस्पिटलला आली का? हो, आत्ताच पोहोचले. आज संध्याकाळी तू मला भेटणार आहेस, आहे ना लक्षात? अजिंक्यने विचारले. हो अजिंक्य, येते मी वेळेत, मिताली म्हणाली. बघ हां, मी वाट बघणार तुझी, लेट नको करू. अरे येते मी वेळेत. जर तुझ्या डॅडने काही काम नाही दिले तर येते लवकर, मिताली म्हणाली. काय म्हणून तू डॉक्टर झालीस यार, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य डॉक्टर कार्तिक यांचा मुलगा. डॉक्टरांची खूप इच्छा होती की अजिंक्यनेही त्यांच्या एकुलत्या एका मुलानेही आपल्यासारखे डॉक्टर व्हावे. कोणत्याही फील्डचा डॉक्टर त्यांना चालला असता, पण अजिंक्यला अजिबात त्या मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याने कॉलेजमध्ये मस्त एन्जॉय केला. गुजरात युनिव्हर्सिटीमधून MBA केले. त्याला त्याचा स्वतंत्र बिझनेस करायचा होता. वडील डॉक्टर कार्तिक यांनी आपल्या हॉस्पिटलचा पसारा खूप वाढवून ठेवला होता, पण पुढे तो कोण बघणार याची त्यांना काळजी वाटत असे. त्यांच्यानंतर हे हॉस्पिटल एखाद्या धर्मादाय संस्थेला चालवायला द्यावे लागणार असं त्यांना वाटत होते. अजिंक्यने जेव्हा कॉमर्स साईड घेणार असे घरात सांगितले तेव्हाच डॉक्टर कार्तिक खूप चिडले होते त्याच्यावर. एका नामांकित डॉक्टरचा मुलगा कॉमर्स साईडला जाणार ही गोष्ट त्यांना पचनी पडणे अवघड होते. त्यांनी अजिंक्यला खूप समजावून सांगितले, पण अजिंक्य आपल्या मतावर ठाम होता. शेवटी त्याने कॉमर्सची पदवी घेऊन MBA केले. डॉक्टर कार्तिक अजिंक्यवर खार खाऊनच होते. तुला माझे ऐकायचं नसेल तुला जे करायचे ते कर, पण माझ्याकडून ₹1 मिळणार नाही असं त्यांनी सांगितले होते. अजिंक्यही स्वाभिमानी होता. त्याने एज्युकेशन लोन घेऊन MBA केले. तो टॉपर होता MBAमध्ये. त्यानंतर एका मित्रासोबत त्याने फायनान्स कन्सल्टन्सी चालू केली. डॉक्टर मिताली अधूनमधून कार्तिक यांच्या घरी यायची. डॉक्टरांची ती फेवरेट स्टुडंट होती, इंटर्न होती. तिच्या हुशारीवर डॉक्टर खुश होते. सगळी कामं ती व्यवस्थित पूर्ण करत असे. पेशंटबद्दलही आस्थेने सगळं करत असे. मनमिळाऊ आणि प्रेमळ अशी मिताली होती. अजिंक्यची आई कामिनी यांनाही मिताली आवडत होती. ती घरी आली की कामिनीशी गप्पा मारत असे. कधी अजिंक्य घरी असे की त्याच्याशी बोलणे होत असे. अजिंक्यला मिताली पहिल्यांदा बघितल्यावरच आवडली होती. तिला खास भेटण्यासाठी तो हॉस्पिटलला येत असे. मितालीने विचारले की म्हणत असे की बाबांकडे काम होते सो आलो होतो. मुळात मिताली हे जाणून होती की डॉक्टर कार्तिक आणि अजिंक्य यांच्यात मतभेद आहेत. एकदा कार्तिक डॉक्टर तिला बोलले होते की एकुलता एक मुलगा असून त्याने माझ्या पेशात काम करणे स्वीकारले नाही. तेव्हा मिताली म्हणाली होती की प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यांना आवडत नसेल आपली ही मेडिकल लाईन, त्यांची चॉईस दुसरी असू शकते. पण मिताली, इतका हॉस्पिटलचा पसारा सांभाळायला माझा मुलगा मला इथे हवा होता, पण त्याचं काहीतरी भलतंच चालू होते. काय केले तर फक्त MBA, असं डॉक्टर म्हणाले होते. डॉक्टर, आता त्यांच्यावर तुम्ही तुमची आवड लादू नाही शकत ना. हां, ते तर आहेच मिताली, पण अजिंक्यने थोडा तरी इंटरेस्ट दाखवायला हवा ना. निदान हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेशन तरी त्यांनी सांभाळावे अशी माझी इच्छा आहे, पण त्याला त्यात पण रस नाही. अशा अनेक गोष्टीमुळे बाप लेकामध्ये वाद होत असत. त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते. अजिंक्य आपल्यासाठी इथे हॉस्पिटलमध्ये येतो हे मिताली जाणून होती. अजिंक्यही दिसायला स्मार्ट होता. उंचापुरा, नाकेडोळी छान, सावळा, तांबूस डोळ्याचा पण चार्मिंग असा. मितालीलाही तो आवडू लागला होता. त्याचे बोलणे खूप छान होते. तो बोलायला लागला की त्याला ऐकतच राहावे असंच तिला वाटत असे. एकदा अजिंक्यने मितालीला डिनरला बोलवले होते. तेव्हाच त्याने तिला प्रपोज केले. मितालीच्याही मनात होतेच, मग तिने त्याला होकार दिला. फक्त आपल्याबद्दल इतक्यात माझ्या बाबांना काही बोलू नकोस असं अजिंक्यने तिला सांगितले होते. या दोघांबद्दल अजून कोणाला काही माहिती नव्हते. बाहेर दोघे वेळ मिळेल तसे भेटत असत. मिताली जास्त बिझी असायची. अजिंक्यला हवा तितका वेळ ती देत नसायची. मितेशच्या बाबांनी डॉक्टर कार्तिक यांना मितेशची फाईल दाखवली. त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं. मितेश बाबांच्या बाजूला खुर्चीवर शांत बसून होता. मितेश, तू काय करतो, म्हणजे काम काय करतोस, डॉक्टरनी त्याला विचारले.
पण मितेश काहीच बोलला नाही. मग डॉक्टरांनी त्याला चेक केले. त्याची सिगरेटची सवय लवकर कमी केली पाहिजे असं म्हणाले. डॉक्टरांनी मितालीला बोलवून घेतले. मे आय कम इन डॉक्टर, तिने विचारले. येस मिताली, आत ये, डॉक्टर म्हणाले. मिताली आत आली आणि तिने मितेशकडे पाहिले. त्याला तिने ओळखले. हाच बाहेर मला भेटला होता असं ती मनातच बोलली. मितेशनेही तिला पाहिले. मिताली, हा मितेश आहे, एकेकाळी गाजलेला असा बेस्ट सेलर ऑथर आहे. याची केस स्टडी तू करावी असं मला वाटते, असं डॉक्टर कार्तिक म्हणाले. मितेशच्या बाबांना म्हणाले, ही डॉक्टर मिताली एकदम हुशार आणि टॉपर स्टुडंट आहे माझी. हिने आतापर्यंत अशा बऱ्याच केसेस पूर्ण बऱ्या केल्या आहेत. मी मितेशची केस हिच्याकडे सोपवतो. तुम्ही तिला जी मदत लागेल ती करा, असं डॉक्टर कार्तिक म्हणाले. मितेशच्या बाबांना म्हणाले. हो डॉक्टर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मितेशला त्याच्या या अवस्थेतून त्याला नक्की बाहेर काढाल, बाबा म्हणाले. काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज सायन्स इतकं पुढे गेलं आहे की प्रत्येक आजारावर उपचार होऊ शकतो. आणि मितेशचे म्हणाल तर त्याला मेडिसिनपेक्षा मानसिक आधाराची गरज जास्त आहे, मिताली म्हणाली. डॉक्टर कार्तिकनी मग थोडी औषधं लिहून दिली आणि पुन्हा मितेशला घेऊन हॉस्पिटलला यायला सांगितले. तेव्हा मात्र मितालीला भेटा, असं डॉक्टर म्हणाले. मितेश मग बाबांसोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडला. जाताना त्याने मितालीने दिलेले ते फूल बाहेरच टाकून दिले. मितालीने ते पाहिले, पण तिला त्याचे काहीच वाटले नाही. अशा गोष्टींची तिला सवय होती. दिवसभर पेशंट होते, त्यामुळे मिताली आज खूपच बिझी होती. संध्याकाळी अजिंक्यला भेटायला वेळेत जायला हवे म्हणून ती पटापट कामं उरकत होती. हॉस्पिटलची वर्किंग टाईम संपली तशी मिताली आवरून जायला निघाली होती की डॉक्टर कार्तिकने तिला बोलवून घेतले. कधी कधी काही काम असेल, काही चर्चा करायची असेल तर डॉक्टर तिला थोडा वेळ थांबवून घेत असत. मिताली जरा नाराज झाली, पण जाणे भाग होते. मग ती डॉक्टरांच्या केबिनमध्ये आली. मिताली, त्या मितेशची केस स्टडी केली का तू? हो, पाहिली मी सगळी, मिताली म्हणे. मग तुला काय वाटते, कसे त्याला हँडल करता येईल, डॉक्टरने विचारले. डॉक्टर, मला वाटते की तो एक लेखक आहे, सो त्याचं काम म्हणजे त्याचं लिखाणच त्याला यातून बाहेर काढू शकेल. गुड, त्यासाठी तुझ्याकडे काही आयडिया, डॉक्टरने विचारले. मला वाटते की त्याच्यासोबत वेळ घालून त्याला त्याची पुस्तकं वगैरे वाचून दाखवून त्याला पुन्हा एकदा ही जाणीव करून द्यायला हवी की ही इज अ रायटर. मग यासाठी तुला मितेशच्या घरी किंवा अजून इतर ठिकाणी जावं लागेल, त्याला त्याच्या कलेने घ्यावं लागेल, डॉक्टर म्हणाले. हो सर, मलाही असेच वाटते. त्याला औषधापेक्षा मानसिक आधार आणि प्रेम हवे, तेच त्याला या कंडिशनमधून बाहेर काढू शकेल, मिताली म्हणाली. इकडे अजिंक्य त्याच्या ठरलेल्या जागी मितालीची वाट बघत होता. त्याने 2 वेळा कॉल केला. तिचा फोन सायलेंट असे हॉस्पिटलमध्ये, सो तो फक्त व्हायब्रेट झाला. मिताली डॉक्टरांशी बोलता बोलता फोन बघू लागली. मिताली, तुला जायचं आहे का कुठे, डॉक्टर कार्तिकने विचारले. हो, तर एक फ्रेंडला भेटायचे होते, वेळ दिला होता, सो ओके, मग जा तू, या विषयावर आपण नंतर बोलू, डॉक्टर म्हणाले. थँक्यू सर, म्हणत मिताली तिथून उठली. पटकन बाहेर आली आणि पार्किंगमधून आपली ॲक्टिवा बाहेर काढली. पुन्हा फोन वाजला. तसे मितालीने कॉल घेतला. अरे, कुठे आहेस तू मिताली? मी किती वेळ झालो वाट पाहत आहे तुझी, अजिंक्य समोरून म्हणाला. ऐक ना अजू, अरे आत्ता निघाले मी हॉस्पिटलमधून, येते 10 मिनिटात. हे तुझं नेहमीचं आहे मिथून. बरं, आता येऊ का नको सांग, मितालीने विचारले. ये, आय एम वेटिंग, अजिंक्यने मग फोन कट केला. थोड्या वेळात मिताली अजिंक्यकडे पोहोचली. एका कॅफेत तो तिची वाट बघत होता. सो सॉरी, मी वेळेतच निघाले होते, पण सरांनी बोलवले, मग काय करणार ना. म्हणूनच मी बाबांसारखा डॉक्टर नाही झालो, नाही तर नुसते पेशंट आणि हॉस्पिटल, यापुढे आयुष्य काहीच नाही, अजिंक्य म्हणाला. असे काही नाही आजू, आत्ता मी सुद्धा एक डॉक्टरच आहे ना. ते तर मला किती वेळ देते सांग. तेच तर, तुम्हाला किती वेळ देते सांग. अजिंक्यने तिचा हात आपल्या हातात घेतला होता. अजिंक्य, आता काम तर आहे, त्याला पर्याय नाही. त्यात तुझे डॅड, त्यांना सगळं काम कसं परफेक्ट लागते, मिताली म्हणाली. आय नो, असं एकदम परफेक्ट लाईफ कोण जगतं सांग. अगदी आखून दिलेल्या रेषेत जगायचं. बाकी आपल्याला काय हवं, मनाला काय हवे, त्याच्यात काहीही पडले नसते त्यांना. मला नेहमी हा प्रश्न पडतो की कसे काय ते मानसोपचार तज्ज्ञ झाले असतील, देव जाणे. इथे स्वतःच्या मुलाचं मन त्यांना नाही ओळखता येत, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य प्लीज, ते त्यांच्या जागी बरोबर असू शकतात ना. तू त्यांचीच बाजू घेणार, शेवटी त्यांच्या अंडर काम करतेस ना, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, हे बोलायला आपण भेटत आहोत का, मिताली म्हणे.
ओके सॉरी. बोल आता तुझा कसा दिवस गेला, दिवस कसा गेला मी तू. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. ही कथा कशी वाटते हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला पुढच्या भागाचं नोटिफिकेशन पटकन मिळणार आहे. ही कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मितेशचं पुढं काय होतं, तो डिप्रेशनमधून बाहेर येतो का, मिताली अजिंक्यचं काय होतं आणि आर्याचं काय होतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा. साथ दे तू मला. धन्यवाद.